हो द्या नक्कीच. सर्व नागरिकांचं मी पहिलं मनापासून स्वागत करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, आपलं पत्र 2 मार्च 2025चं आम्हाला ते 2 एप्रिल 2025 रोजी मिळालेलं आहे. त्या पत्रात मुद्द्याप्रमाणे मी सगळे मुद्दे वाचले आणि त्याप्रमाणे आपल्याला पत्रही दिलं. पण तरी मी त्याबाबत एकदा तुम्हाला स्पष्ट माझ्या बोलून मी तुम्हाला सांगतो. हा बोर्ड पण तुम्ही लावला, हा बोर्ड पण मी वाचला. म्हणजे तुमच्या मनात आमच्या कार्यालयाविषयी जी भावना आहे ती तुम्ही बोर्डच्या माध्यमातून व्यक्त केली. आता मी परत तुम्हाला असं सांगतो का आमच्या या तक्रारी ज्या तुम्ही मांडल्या आहेत याच्याबाबत मी तुम्हाला माझं निवेदन दिले आणि विनंती केली आहे का जे दलाल एजंट तुम्ही म्हणतात किंवा जे आपण सांगितले तर त्यांची जर आम्हाला नावं दिली तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. कारण भूमी अभिलेख कार्यालयामध्ये कोणीही येऊ द्या, तुम्ही येऊ द्या, हे येऊ द्या, ज्याने अर्ज दिला त्याने नक्कल अर्ज दिला त्याला नकलांची टोपी जाणार, नक्कल घेऊन जाणार. त्याला आम्ही दलाल किंवा तुम्ही दलाल म्हणू शकत, आम्ही दलाल म्हणू शकत नाही, तो अर्जदार असतो. मोजणीच्या प्रकरणामध्ये व्हर्जन 2.1 मोजणीच्या प्रकरणात व्हर्जन 2 दलाल एक मिनिट, दलाल नाही तुमच्याकडे येत. मी तेच म्हणतो दलालांची दलाल कोण आहे 2023-24 आणि 24-25 या वित्तीय वर्षामध्ये तुम्ही किती कंपन्यांच्या मोजण्या केल्या? त्या कंपन्यांच्या मोजण्या करत असताना मोजणीचा अर्ज कोणाच्या नावाने आला, त्याच्या नकला, पेपरांच्या नकला कोणाच्या नावाने काढल्या त्या दाखवा आम्हाला. मग येणारा कंपनी मालक येतो की त्यांनी नेमलेला दलाल येतो याच्यावर सिद्ध होईल. आता मी परत बोलतोय तुमचे लीडर. हा बोला तुम्ही बोला. तर नकलेच्या अर्जाप्रमाणे चालू आहे ना, नकलेच्या अर्जाप्रमाणे नक्कल कोणीही घेऊ शकतं. पब्लिक डॉक्युमेंट आहे ती त्या कंपनीच्या ज्या नकला आहे 9394 गटबुक किंवा काय असेल त्या कोणी घेऊ शकतात. तुम्ही मी कोणी नक्कल अर्ज द्यायचा त्याची फी भरायची नकला घेऊ शकतात. हा झाला पहिला मुद्दा. आणि मोजणी अर्जाला मोजणी अर्जदाराच्या नावाशिवाय मोजणी अर्ज भरला जात नाही, स्वीकारला जात नाही. जर मोजणी अर्जदाराव्यतिरिक्त कोणी जर मोजणी अर्ज केला असेल त्याला जर रजिस्टर जनरल मुखत्यारपत्र दिलं असेल पॉवर ऑफ अटर्नी तर ते त्याच्यामध्ये मोजणी अर्जामध्ये भरायची तरतूद आहे. तो मोजणी अर्ज करू शकतो. त्या मूळ मालकाव्यतिरिक्त ज्याच्या नावाने रजिस्टर जनरल मुखत्यारपत्र आहे, रजिस्टर जम्मू पॉवर ऑफ अटर्नी, तर तो तिथं हजर राहून त्याची मोजणी करून घेऊ शकतो. या पत्रानुसार पहिलाच मुद्दा 8/4/2025 रोजी आपल्या कार्यालयासमोर बोर्ड फलक लावण्याचा कार्यक्रम आयोजित केल्याबाबत बरोबर 2/3/2025 रोजी कार्यालयास प्राप्त दिनांक 2/4/2025 अन्वये तालुका अध्यक्ष व सचिव या दोन्ही पदांच्या एकाच व्यक्तीच्या स्वाक्षरी तक्रारी अर्ज एकाच दोन्ही पदाच्या एकाच स्वाक्षऱ्या माझ्या आहे. मी काय म्हणतो माझा आहे करिता म्हणून सही घेतलेली आहे. अध्यक्ष सचिवांच्या परवानगीने त्या सह्या केलेल्या आहेत. तुमच्याकडे असा कोणता काय GR आहे का, असा कोणता कायदा आहे का मी करिता म्हणून आमच्या अध्यक्ष आणि सचिवांच्या सह्या करू शकत नाही? तसं नाही, कायदा नाही, काही नाही. फक्त आम्ही संदर्भ टाकताना जे आलेले कोणाच्या सैन्य आलेले किंवा कोण पदाधिकारी आहे ते फक्त नमूद करावं लागतं. ते आम्ही चुकीचं म्हणत नाही, त्या खोटा म्हणत नाही. उद्या उठून असं का आम्ही अध्यक्ष सचिव म्हणून सारख्याच आमच्या सह्या आहेत. तुम्ही आम्हाला विचारणारे कोण? नाही विचार नोकर कोण आहे तुम्ही का आम्ही? संदर्भ एक मिनिट नोकर कोण आहे? आम्ही शासकीय नोकर आहोत. लोकसेवक. शासन कोणाचं आहे? तुमचंच आहे. आमचे नोकर आहेत तुम्ही. हो ना, आम्ही कुठे म्हणतो तुमचे नोकर नाही. मग जर आम्ही जर या देशाचे मालक आहेत बरोबर आहे, तुम्हाला आमच्यासाठी जर तिथं नेमणूक केलेली आमची कामं करण्यासाठी, मग रुबाब कोणी कोणावर करा? तुम्ही आमच्यावर करायचा. रुबाब नाही मग कुठे रुबाब या? तुम्हाला विचारण्याचा हा अधिकार आहे का? आम्ही एका अधिकृत संघटनेचे पदाधिकारी आहोत. आम्ही विचारलं. ही इथं जमलेली सर्व लोक जी आहेत ती आमच्या अधिकृत संघटनेचे अधिकृत सभासद आहेत. ओके. मग तुम्हाला आम्हाला विचारण्याचा अधिकार आहे का? नाही. आम्ही तुम्ही लिगल पत्र तुमच्या ऑफिसचं लिगल पत्र देत असताना असा उल्लेख करताच कसा काय? विजयभाऊंना फोन जे संदर्भीय पत्र आहे ते आम्ही दिलं, त्याच्यात नमूद आहे ते दिलेलं आहे आम्ही. त्याच्यामध्ये चुकीचं म्हणत नाही. कुठल्या अधिकाराने दिलं तुम्ही? वाईट नाही, शासकीय कुठल्या अधिकाराने दिलंय? औषध दिलंय पत्रावर म्हणून दिलं आम्ही. उद्या उठून तुम्ही आम्हाला सांगाल का तुम्ही या संघटनेच्या पदाधिकारीच म्हणतच नाही. तुम्हाला सांगण्याचा अधिकार दिला कोणी? म्हणायचा अधिकार नाही म्हटलं आम्ही जे आहे संदर्भ तो नमूद केलाय. तुम्ही त्या पत्रावर उल्लेख साहेब केलाय ना. हो ना. मग तुम्ही बोलता आम्ही विचारलं नाही म्हणजे याचा अर्थ काय? आम्ही काय आहेत का? कोणत्या अधिकाराने विचारता तुम्ही आम्हाला? कोणत्या अधिकाराने विचारता याचा उत्तर द्या आम्हाला. कोणत्या अधिकाराने विचारता? अधिकार दिला ते उल्लेख करायला.
तुम्हाला जो संदर्भामध्ये जे नमूद आहे ते नमूद करून दिला, तुमचे लक्ष मुद्दे मांडले तसं ते पण दिलं. आम्ही पत्रामध्ये असं ते दिलं दिलंय. आम्ही पत्रामध्ये असं दिलं का की आम्ही सह्या करणारे एक आहेत का अनेक आहेत, तुम्हाला लिहिण्याचा अधिकार विचारण्याचा अधिकार दिला ते कोणी? पत्र मी मागे घेईल ना. परत दुसरं पत्र का मग घेतो. द्यायचं नाही ना? काढायचं नाही. मागं घेईन म्हणजे काय? का द्यायचं? पत्र मागे घेऊ आमचं. तुम्ही विचारणार आम्हाला कोण? आम्ही हे पत्र मागे घेतो. आता पुढचा मुद्दा तुमचा असेल तर मागे घेतो. पत्र आम्ही मागे घेतो. आपल्याला नकला ही असतील, लोक एवढी आपले उन्हात आपले नकला जे असतील किंवा गडबुक नकाशे असतील हे किती दिवसामध्ये द्यायचे? हे तुमचा सेवा आम्ही कायद्याप्रमाणे 3 दिवसाची मुदत आहे. पण जर दिवसाला 10 अर्ज आले तर करू शकतो. पण ते जर माणूस एकच नेमलेला आहे आणि दिवसाला 50 अर्ज आले तर ते लांबत चालतं. आणि अजून लांबायचं दुसरं कारण, जर माहिती अपूर्ण असेल किंवा चुकीची असेल किंवा गट बुकामध्ये गट नंबर नसताना सेल नंबर नमूद केला असेल, नवे जोडी नंबर झाला असेल तर ते लेट होतं. आणि अजून महत्वाचा मुद्दा ऐकून घ्या बरं तुमच्यासाठी. आता हे ऑनलाईन आम्ही डाटा आणलेला आहे. आता तो डाटा ऑनलाईन असल्यामुळे त्या हार्ड डिस्क मेहरबानी करता आमच्यावर. 2 मिनिटं माझं पूर्ण हो द्या. माझं पूर्ण हो द्या ना. मेहरबानी